सातवी मी 6व्या तरावर चढते. पुढच्या वर्षी मी 7व्या तरावर चढणार आहे. हा एकच दिवस असा असतो की प्रत्येक माणूस सांगतो मला वर चढ वर चढ वर चढ. इतर दिवशी वसाऱ्याला बोलतात कानफार पोरीन वर ह्या चढ लागतंय. 2005 साली आम्ही या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाची स्थापना केली होती राजापूर मधून आणि आज आमच्या या दहीहंडी उत्सवाचं 20वं वर्ष आहे. गेली 20 वर्षाची आमची मेहनत आहे. महिला भगिनींना विनंती करतो की आज आमच्या राजापूर शहराचं नाव मोठं करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आपल्या इकडे आपल्या राजापूरच्या पथकामध्ये सामील होतात. तर तुम्ही देखील राजापूरच्या ज्या सगळ्या महिला भगिनी आहेत ज्या मुंबई स्थित आहेत, ज्या मुंबईमध्ये कामानिमित्त राहतात, ते मुंबईमध्ये त्यांनी आमच्या या पथकामध्ये सहभागी होऊन आमच्या पथकाची जी ताकद आहे, जी स्ट्रेंथ आहे ती वाढवावी, जेणेकरून आपण आपल्या राजापूरचं नाव हे अजून वरच्या लेवलला पोहोचवू शकतो. त्यांना काठी पास करायचे. वा, सुंदर सुंदर असं नियोजन आयोजन आणि एक चित्त थरारक असा महिलांचा प्रयत्न. आज सर्व महिलांनी दाखवून दिलं की पुरुषांच्यात आणि त्यांच्यात काही कमतरता नाही आहे. महिला शक्तीला असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सलाम. हेलो, मेरा नाम प्रिया राजभर है और मैं मुंबई से हूँ. सो बेसिकली मैं 2019 से दहीहंडी कर रही हूँ. तो बीच में लॉकडाउन लगा था तो इसके थोड़े प्रॉब्लम्स वगैरह आई थी, बट मैं बहुत सालों से हूँ तो बहुत अच्छी बात है. दादा बहुत सबका ख्याल रखते हैं एंड वेरी लाइक हम लोग 6 थर अभी रिसेंटली करे, बट नेक्स्ट ईयर 2026 में हम लोग 7 थर का ट्राई करेंगे. दादा ने बहुत हर एक चीज में प्रॉपर सपोर्ट किया. लड़कियां भी बहुत ज्यादा है एंड दैट वो थोड़ा बहुत ऊपर नीचे चढ़ा उतरा होता है, बट वी डिड इट ग्रेट एंड वी हैड सपोर्ट विद दादा. सो वी विल मीट प्रतीक गुराव. उनकी वजह से हम लोग ने बहुत अच्छा किया है इस साल भी. और 2024 में हम लोग ने 6 थर लगाए थे मुंबई में. वी अचीव सो मेनी थिंग. नमस्कार, माझं नाव स्नेहल मोहन पाडावे. मी शिवशक्ती महिला गोविंदा पथक यामध्ये 3 वर्ष कामगिरी करत आहे. या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा पथकात आमच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने 2रा क्रमांक पटकावला आहे. तसेच गेले 19 वर्ष आम्ही सातत्याने गोविंदा साजरा करत आहोत. हे आमचं 20वं वर्ष आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आम्ही 6 थर लावून उत्कृष्टरित्या आमची कामगिरी केली आहे. त्याबद्दल मंडळाचे आमचे प्रशिक्षक प्रतीक अशोक गुरव यांचे खूप खूप आभार. तुम्ही जरा बघा तरी अशी नमस्कार, मी दिव्यांग प्रकाश शेट्टे, आपलं शिवशक्ती महिला गोविंदा पथकाची एक खेळाडू जी आज आलोय आम्ही सांगलीमध्ये आमच्या 6 थरांचा एक थरार दाखवण्यासाठी. आणि आम्ही शिवशक्ती महिला गोविंदा पथक केले 19 वर्ष सातत्याने दहीहंडीची प्रॅक्टिस करून सराव करून विविध ठिकाणी आम्ही आमचं नावाचा ठसा उमटवलेला आहे. त्याच प्रकारे या वर्षी महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य गोविंदा स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धेत आमचा तृतीय क्रमांक येऊन आम्ही एक नवीन अचीवमेंट आमच्या नावावर करून घेतलेली आहे. हे आमचं 20वं वर्ष आहे. हे आमचं 20वं वर्ष आहे ज्याच्यात आम्ही सक्सेसफुली पदार्पण करतोय आणि आम्हाला खूप आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टीचा की 20 वर्ष सातत्याने आम्ही हा खेळ खेळतोय आणि तेवढ्याच हिमतीने, तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच साहसीने आम्ही हा खेळत होतो. आणि आम्ही एक आश्वासन पण देतो की नवीन प्रकारे आम्ही तुम्हाला मनोरंजन आणि हा खेळ असाच सातत्याने पुढे चालत राहू याचा एक आश्वासन आम्ही देतो तुम्हाला आज. धन्यवाद. काजल जठार. मी मागच्या वर्षापासून शिवशक्ती महिला गोविंद पथक राजापूर डोंबिवली इथे ह्या पथकाला जॉईन झाल्या आहे. माझ्या तशा 2 मैत्रिणी गीताली मोना व दीपा पवार या पॉवर लिफ्टर आहे. माझ्यासोबत कॉलेजमध्ये होते. त्यांनीच मला हा पथकाची ओळख करून दिली. मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स आम्ही प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये संस्कृती वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी 6 थर लावले. तसेच ह्या वर्षी आम्ही चांगल्या जोशामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता व तसेच प्रतीक गुरव सर यांनी सुद्धा आम्हाला मोटिवेशन दिले. ह्या महिला गोविंद पथकासाठी प्रत्येकाला एकजुटीने येण्यासाठी व प्रत्येकाला ह्या लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यांचे पण मी खूप आभार मानते. मी ह्या महिला गोविंद पथकाला नाशिक मधून जॉईन झाले. नाशिक वरनं खास मी ह्या म्हणजे नवीनच आनंद व जोश आमच्यामध्ये असतो. मला खूप भारी वाटते महिला गोविंद पथकामध्ये जॉईन करून. एक नवीनच आनंद माझ्या मनात आहे. या वर्षी आम्ही 6 थर लावणार आहे इथे व पुढच्या वर्षी आम्ही 7 थर नक्कीच लावणार आहे. त्यासाठी आम्ही त्याची तयारी करत आहोत. धन्यवाद. माझं नाव अम्रपाली रावसाहेब देशमाने. मी औरंगाबादची आहे. मी राहायला घाटकोपरमध्ये आहे आणि मी हंडीमध्ये डोंबिवलीमध्ये असते. मी डोंबिवलीमध्ये ह्याच वर्षी आले, पण इकडे आल्याच्या नंतर जो एक्सपिरियन्स भेटला तो याच्या आधी मी जिथे होती त्याच्यापेक्षा खूप बेस्ट होता आणि मला खूप छान वाटलं. काल आम्ही पूर्ण कोकण फिरलो आणि आज आम्ही कोल्हापूर आणि आता आम्ही आलो सांगलीमध्ये. खूप भारी वाटलं आणि आता आम्ही 6 थर लावणार आहोत आणि नेक्स्ट इयर आम्ही आमचं 100% देऊन 7 थर नक्की लावणार. हाय, मी मना. हाय, मी जाना. आम्ही दोघी राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू आहोत. शिवशक्ती महिला गोविंदा पथकाच्या या सगळ्या माझ्या भगिनी, आम्ही सगळ्या रणरागिणी आहोत, ज्या आमचे प्रशिक्षक प्रतीक अशोक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो आहोत. यावर्षी आम्ही मेहनत घेऊन स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये 5 थराची सलामी देऊन आणि 7 थर रचून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर आता सांगलीमध्ये आम्ही आहोत. सांगलीमध्ये आम्ही 5 थराची सलामी देऊन 6 थर देखील रचणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव भक्ती मोहन पाडावे. मी शिवशक्ती महिला मंडळात शिर्डीच्या ठिकाणी असते. या मंडळाच्या पोरींबद्दल बोलायचं झालं तर या मंडळातल्या पोरी खूप सपोर्टिव्ह आहेत. एकमेकांना खूप सपोर्ट करतात, समजून घेतात
आणि प्रतीक दादाबद्दल बोलायचं तर दादाने खूप आम्हाला समजून घेतलं आतापर्यंत आणि सपोर्ट पण खूप केलाय. आणि या मंडळातली जी पोरं आहेत ती आम्हाला नेहमी शिर्डीला असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे सपोर्ट करतात. त्या पोरांचंही मी मंडळातर्फे आभार मानेल. आणि हे आमचं 20वं वर्ष यशस्वीरित्याचं आणि ते आम्ही यावर्षी सक्सेसफुल करूनच दाखवणार. आणि आज आम्ही 6 ताराचा प्रयत्न करणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वी करून दाखवणार आहोत. आणि शिवशक्ती महिला मंडळात पुढची प्रत्येक वर्ष यशस्वी कशी करायची याच्याकडे आम्ही वाटचाल करणार आहोत आता. आणि मंडळाला खरंच खूप छान वाटतंय मंडळामध्ये सहभागी होऊन मला. धन्यवाद. महिला गोविंदा पथक मुंबई 6 ताराची सुंदर समाधी. स्वागत. खास पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये महिला गोविंदा पथकाची पहिली सलामी आणि आपल्या सर्वांना नमस्कार, मी शरयू कनिक भट. मी मुंबईमधून आली आहे. मी 2018ला शिवशक्ती महिला गोविंदाला जॉईन केलेलं सरां थ्रू. माझ्या कॉलेजचे हे कोच होते कबड्डीचे आणि त्यांच्या थ्रू मी जॉईन झालेली आमच्या पथकाला. आणि आत्तापर्यंत मी या पथकात आहे. आत्तापर्यंत आम्ही जेवढे धाडस केलं आहे 5 थर 6 थर आणि येत्या काही सालात आम्ही 7 वर्षाचं ध्येय करतच आहोत आणि ते आम्ही नक्कीच पार पडणार. आणि आमची खासियत अशी आहे की आमच्या पथकात सगळ्याच स्पोर्ट्स पर्सन आहेत. ही आमची खासियत आहे आणि प्रत्येकात एक वेगळीच एक काय म्हणतो एनर्जी आहे, वेगळीच एक ताकद आहे जी येत्या तुम्ही बघूच शकता. आत्तापर्यंत आम्ही जिथे जिथे थर लागलेत सगळ्यांनी एकमेकांना इतकं सपोर्ट केलंय. मी एवढंच म्हणेन, शिवशक्ती की नारी सब पे भारी. थँक्यू. नमस्कार, मी गीताली कोळी. माझं हे पहिलंच वर्ष आहे दहीहंडीमध्ये सहभागी व्हायचं. आणि शिवशक्ती गोविंदा पथकाने मला याची अपॉर्च्युनिटी दिली आहे की मी पहिल्यांदा ह्या अशा उत्सवात सहभागी होऊ शकते. दादाच म्हणजे प्रतीक दादा हा खूपच सपोर्टिव्ह आहे. आमची प्रॅक्टिस असो का या दहीहंडी उत्सवासाठी प्रॅक्टिस असो का कॉम्पिटिशनला जाणं असो, दादाचा खूपच सपोर्ट होता. दादा वहिनी जे अजून दादा लोक आहेत आमच्या पथकात त्यांचा पण खूप सपोर्ट होता. आणि माझ्या भगिनींना पण खूप धन्यवाद, त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे या दहीहंडी उत्सवासाठी. 2025 ह्या सालीसाठी आम्हाला या 20 वर्ष कंप्लीट झाले आहेत ह्या वर्षी आणि नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी 7 थर लावू हीच आमची इच्छा. थँक्यू, धन्यवाद. माझं नाव हेतवी. मी
पुढच्या वर्षी मी 7व्या स्तरावर चढणार आहे आणि मी शिवशक्ती गोविंदा पथक मध्ये आली आहे नवीन आणि मी 7व्या स्तरावर चढते आणि मला इकडे येऊन चांगलं वाटलं. थँक्यू. आमचे लालबाग प्रतिष्ठानचे सुयोग दादा यांनी बोलले ज्या आला आमच्याकडे पण तुम्ही या म्हणून आज सांगलीवाल्यांसाठी मी आलोय तर तुमच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने जो गोविंद आहे तो एकतेचा प्रतीक आहे. सगळी लोक आपापल्या पर्यानी या दिवशी संस्कृती परंपरा पाळण्याचा जाम प्रयत्न करतात. हा एकच दिवस असा असतो की प्रत्येक माणूस सांगतो मला वर चढ वर चढ वर चढ. इतर दिवशी वसाऱ्याला बोलतात कानफार पोरीन वर ह्या चढलं असतं. यो असा सण आहे. सगळे लोक आपल्या परीने एकता आपण सगळे एकत्र येऊन हंडी फोडायचं काम असतं आणि सातत्याने ही चांगली मंडळी आपापल्या परीने ही परंपरा जपण्याचं काम करत असतात. त्यांच्यासाठी आपण आज इकडे आलोय. आम्ही इकडे सगळे कलाकार आलोय भेटायला. आज पाऊस आवरा पडतोय तरी सगळे लोक एकतेने इकडे थांबले. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना जाम भारी सल्यूट आहे. नमस्कार, मी सुवर्णा गाठे, शिवशक्ती महिला गोविंद पथक गुरववाडी राजापुरी येथे गेले 10 ते 12 वर्ष मी या टीम मध्ये आहे. खूप चांगला प्रतिसाद सगळ्या वर्गाकडून मिळत आलेला आहे. पण आम्ही यंदा 6 थर लावले. पुढच्या वर्षी 7 थर नक्कीच लावू आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला कायम मिळावा हीच विनंती. थँक्यू. नमस्ते, माझं नाव तन्वी पाटील. मी इथे माझ्या एका मैत्रिणी थ्रू जॉईन झाले ह्या पथकामध्ये. मी एक कबड्डी खेळाडू आहे. माझा हा पहिलाच वर्ष आहे शिवशक्ती महिला गोविंदा पथकामध्ये. तर मला इथे जॉईन होऊन खूप चांगलं वाटतं. इकडच्या माणसांचा जोश जल्लोष जो ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला थर लावताना बघूनच तुमच्या अंगावरती काटा येईल असा ह्यांचा जोश असतो आणि मला तो जोश खूप आवडला. आणि यावर्षी आम्ही खूप मजा केले. खूप जाग्यांवरती थर लावलेत. आम्ही 6 थर लावणार आहोत आणि आम्ही आज पूर्ण जोशामध्ये आहोत आणि आज आम्ही 6 थर लावणारच आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही ह्याच्यात डबल जोशामध्ये तयारी करून पूर्ण आमचं संपूर्ण सर्वस्व देऊन पूर्ण जोशात पुढच्या वर्षी थर लावणार आहोत. धन्यवाद. क्या बात आहे. थँक्यू. येस, मी विनंती करते गीताताई तुमच्याकडून सुद्धा आपलं गोविंदा पथक जे आलं त्यांच्यासाठी शुभेच्छा द्यावे. नमस्कार सांगलीकर. नमस्कार, माझं नाव पूनम रिंगे, मी ठाण्यातली आणि मी शिवशक्ती महिला गोविंद पथक डोंबिवली राजापूरची एक गोपिका. म्हणजेच मी ह्या वर्षी एक नवीनच आहे. माझं हा पहिलंच वर्ष आहे. मला एवढी पण आयडिया नव्हती दहीहंडीबद्दल. पण ना जेव्हापासून पहिल्या दिवसापासून जायला गेली तेव्हापासून मला जमायला लागले. आत्ताच आम्ही 10 तारीख अंधेरीला आम्ही राज्यस्तरीय मध्ये आमचा 2रा क्रमांक आला. तर मी 5व्या थरात आहे. तर आमच्या ताई वगैरे माझ्या खालची ताई जर भक्कमपणे माझ्या पाठीशी असेल तर मला चढायला काहीच म्हणजे भीती वाटत नाही. तर यावर्षी आम्ही 6 थर लावते. आज आम्ही 6 थर लावणार आहे इथे आणि 6 थर लावणार आहे आणि 6 थर लावूनच राहू आणि पुढच्या वर्षी आम्ही 7 थर लावणार आणि ते पण जिद्दीने मेहनतीने. एवढ्या वर्षाची आम्ही आमची मेहनत वाया नाही करत. धन्यवाद. शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचा व्हिडिओ मी बघितला. त्याच्यामुळे मी मनाशी कॉन्टॅक्ट केला होता. पण नंतर मनाने दादाशी बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या मला आणि गेल्या वर्षीपासून मी जॉईन केलं. बट मला गेल्या वर्षी पॉसिबल झालं नाही जॉबमुळे.
तरी पण दादाने मला रिस्पेक्ट देऊन ट्रॉफी दिली. त्यामुळे मी दादाचे मनापासून आभार मानेल की मला गेल्या वर्षी मला येता आलं नाही काही कारणास्तव, त्याच्यामुळे मी येऊ शकली नाही कुठल्या पण ह्याच्यामध्ये. तरी पण दादाने मला गृहीत धरून ट्रॉफी दिली शिवशक्ती महिला गोविंद पथकाची, त्याचे मी आभार मानते मनापासून. आणि यावर्षी मी ठरवलं होतं की मला दहीहंडी करायची आहे. मी लहानपणापासून स्वप्न बघत आले की थरात कसं जायचं, ते दादाने प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आणि मला मेन बेस म्हणून तिथे ठेवलं. त्याच्याबद्दल मी दादा तुझे खरंच अभिमान हे करते. थँक्यू. मी कोमल शेळके, मी या पथकामध्ये नवीन आहे आणि माझ्यासाठी हे सगळे म्हणजे खूपच नवीन आहे. आणि मी या पथकामध्ये माझ्या फ्रेंड थ्रू जॉईन झाली आहे. या पथकाकडून मला खूप प्रेम मिळालं आणि आम्ही ह्यावेळेस 7 थर कडक लावले. पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही 7 थर लावू. नमस्कार, मी दक्षता रमेश गुरव. मी या थरामध्ये मेन शिडीचं काम करते. मी 2019 पासून या थरामध्ये कार्यरत आहे. या थरामध्ये आम्ही सर्व मुली ह्या एकमेकाच्या बहिणी म्हणून राहतोय. कोणीही असं तुझं तू माझं मी असं नाही, सगळे आम्ही मिळून मिसळून राहतोय. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट हे आम्ही प्रत्येक वेळी आमचं थर लावण्यामधून दिसून येतोय. मुली एकदम कॉन्फिडन्सने थर लावण्यात माहीर आहेत इथे. थँक्यू. नमस्कार, सुनिश्चिता रवींद्र मोडात. मी राष्ट्रीय खेळाडू आहे कबड्डीपट्टू. मला जनावरांनी फोन करून बोलवला की आंटीला येशील का, मी ते येईल. त्यानंतर मग मी फर्स्ट टाइम आंटीला फार्म हाऊसला गेली बदलापूरला. आता दादाने मला बघून डायरेक्ट 3ऱ्या थरामध्ये मला टाकलं. दादाचं मार्गदर्शन सगळं दादाने जसं मार्गदर्शन दिलं तसं मी करून 4थ्या थरामध्ये 3ऱ्या थरामध्ये मी उभी राहिली आणि माझं बेस्ट मी केलं. सो थँक्यू जना आणि मना की त्यांनी मला बोलवलं. त्यामुळे मी आता झाले मला 4 वर्ष झाले मला. मी या शिवशक्ती महिला गोविंदा पथकामध्ये येते. याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही 7 थर नक्कीच ट्राय करू. थँक्यू दादा. नमस्कार, माझं नाव संदीप सूर्यनाथ तामणकर. मी शिवशक्ती महिला गोविंदा पथकामध्ये आता माझं 2रं वर्ष आहे. मला त्यांनी जे प्रेम दिलं आहे, पुन्हा ज्या माझ्या बहिणी सहकार्य करतात, मला त्यांनी आपल्या परिवारामध्ये सामावून घेतलं. आणि आम्ही आमच्या बहिणींसाठी जे 2 महिने प्रॅक्टिस चालू आहे, पुन्हा दहीहंडीचा दिवस होतो, त्याच्यासाठी आम्ही आमचं काम धंदा सोडून तत्पर राहतो आमच्या बहिणींच्या काळजींसाठी. आणि आम्ही कायमस्वरूपी जिथे बहिणी असतील आमच्या त्या सुखरूपीसाठी, त्यांच्या सहकार्यासाठी, त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या भावाप्रमाणे आम्ही कायम त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असू. एवढं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अंकित रिंगे आणि मला या पथकामध्ये गेले 3 ते 4 वर्ष झालेले आहेत. आणि या पथकातल्या मुलींची जी मेहनत बघून मला सुद्धा त्यांना काहीतरी मदत करायची खूप अशी इच्छा होती. आणि त्याचमुळे मी माझ्या 3 बहिणींना या पथकामध्ये जॉईन करून घेतलेलं आहे. आणि या पथकामध्ये गेले 3 ते 4 वर्ष मुलींची जी मेहनत मी बघतोय आणि त्यांना इंटरनली जरी मला सपोर्ट करता नाही आला तरी एक्सटर्नली जेवढा मला सपोर्ट करता येतो तेवढा मी करतोय. आणि आमचे पुढच्या वर्षी जो 7 थराचा आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही नक्कीच पूर्ण करून दाखवू. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक अशोक गुरव, शिवशक्ती महिला गोविंदा पथक संयोजक. 2005 साली आम्ही या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाची स्थापना केली होती राजापूर मधून. आणि आज आमच्या या दहीहंडी उत्सवाचं 20वं वर्ष आहे. गेली 20 वर्षाची आमची मेहनत आहे. आणि सुरुवातीला आम्ही राजापूरमध्ये या पथकाची सुरुवात केली, पण त्यानंतर
गेली 8 वर्षापासून आम्ही मुंबई इथे डोंबिवलीमध्ये आम्ही या पथकाचा सराव करत असतो आणि या पथकामध्ये ज्या मुली आहेत, ज्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत, त्या सगळ्या राजापूर, रत्नागिरी, त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या पथकामध्ये दरवर्षी मुली येत असतात. क्रीडा स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी स्वतः स्पोर्ट्स टीचर आहे बिर्ला कॉलेज कल्याणला. तर या स्पोर्ट्सच्या माध्यमातून जेवढ्या माझ्या विविध मुलींशी ओळखी आहेत किंवा माझे जे सगळे स्टुडंट आहेत ते या सगळ्या पथकामध्ये सामील होतात आणि आमच्या या राजापूरच्या पथकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्यासाठी या अंतिम एकाच ध्येयामुळे आमचं हे सगळं पथक चालू असतं. या पथकातल्या मुली या दहीहंडीच्या दिवशी 2 ते 3 दिवस आमचा हा दौरा असतो. पण या दौऱ्यासाठी जी मेहनत चालू असते ती जवळजवळ आम्ही दिवाळीपासून म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पासून याची आम्ही प्रॅक्टिस करत असतो. मुलांच्या पथकामध्ये असं असतं की एकाच एरियामधली मुलं असतात, सगळा क्राऊड तिथे मिळतो, त्याच्यामुळे तिकडे त्यांची प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित चालते. पण आमच्या या महिलांनी हे 7 थर किंवा 7 थराचं स्वप्न ठेवण्यासाठी ते जे प्रॅक्टिस करतात ते प्रॅक्टिस आम्हाला रोज करणं शक्य होत नाही, कारण प्रत्येक पोरगी खूप लांबून येते. आमच्या पथकामध्ये नाशिकच्या मुली आहेत, पुण्याच्या आहेत, दादर, कल्याण किंवा परेल पासून भायका, लालबाग, म्हणजे ओव्हरऑल मुंबई पासून स्वतःची कामं सांभाळून कामं संपल्यानंतर संध्याकाळी प्रॅक्टिसला डोंबिवलीमध्ये येत असतात आणि आठवड्यातले 2 दिवस प्रॅक्टिसला देतात. 6 महिन्याच्या या प्रॅक्टिस नंतर आज हे शिवशक्ती महिला गोविंदा पथक हे बनलेलं आहे आणि हे राजापूरचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. यावर्षी आम्ही 6 थर लावले. गेल्या वर्षी आम्ही मुंबईमध्ये होतो, यावर्षी आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गेलो. 6 थर सगळ्या ठिकाणी लावून आम्ही आमचा हा उत्सव साजरा केलेला. आज आम्ही सांगलीमध्ये आहोत. आता आम्ही अर्जुनवाड या नगरीमध्ये दहीहंडी फोडलेली आणि आज आम्ही सांगलीमध्ये आहोत. इथेही आम्ही 6 थर लावणार आहोत आणि यानंतर आज आमच्या या दहीहंडी उत्सवाचा इथे सांगता करून पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी लागणार आहोत. आणि या पथकाबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल की या पथकाने या वर्षी प्रथमच राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धा जी भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी जो महिलांचा प्रो गोविंदा ज्याची सुरुवात होणार आहे त्या महिला प्रो गोविंदाच्या सिलेक्शनसाठी किंवा त्या स्पर्धेमध्ये महिलांचा सहभाग होण्यासाठी यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धा भरवली गेली होती, जी अंधेरीला 10 तारखेला झाली. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 2य क्रमांक पटकावला, उपविजेते पटकावलं. त्यामुळे यावर्षी आम्हाला पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रो गोविंदामध्ये आम्हाला नक्कीच संधी मिळेल आणि त्या गोष्टीसाठी आमचं आता प्लॅनिंग चालू आहे की आता आम्ही वर्षभर प्रॅक्टिस करणार आहोत आणि पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये आमचा चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देऊन आम्ही जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही पुढच्या वर्षी 7 थर लावण्याचा विक्रम करणार आहोत. 7 थर लावण्याचा आम्ही मानस आहे आमचा आणि त्यानिमित्ताने मी सर्व राजापूरच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो की आज आमच्या राजापूर शहराचं नाव मोठं करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आपल्या इकडे आपल्या राजापूरच्या पथकामध्ये सामील होतात. तर तुम्ही देखील राजापूरच्या ज्या सगळ्या महिला भगिनी आहेत, ज्या मुंबई स्थित आहेत, ज्या मुंबईमध्ये कामानिमित्त राहतात, ते मुंबईमध्ये त्यांनी आमच्या या पथकामध्ये सहभागी होऊन आमच्या पथकाची जी ताकद आहे, जी स्ट्रेंथ आहे ती वाढवावी, जेणेकरून आपण आपल्या राजापूरचं नाव हे अजून वरच्या लेवलला पोहोचवू शकतो. आणि या पथकामध्ये आमच्या ज्या सगळ्या महिला भगिनी आहेत, या वर्षीचा आपला 3 दिवसाचा दौरा यशस्वीरित्या आज पूर्ण होतोय. या सगळ्या महिला पथकाचे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे सपोर्टर्स आहेत, म्हणजे जे सगळे आमचे गोपाळ आहेत, त्यांनी जे 5-6 महिन्यापासून स्वतःची कामं सांभाळून आमच्या सगळ्या महिला पथकाला इथे सपोर्ट करण्यासाठी स्वतःचा वेळ देतात, या सगळ्या बाळगोपाळांचे. त्याच पद्धतीने आमचे सगळे स्पॉन्सर, हायवे किचनचे मालक संदेश करंगुटकर, आमच्या मंडळाच्या अध्यक्षा आर्या करंगुटकर, त्याचप्रमाणे महाकोकणचं म्हणजे यावर्षी आम्ही जे इथे जो काय कार्यक्रम करतोय हा सगळा कार्यक्रम आमचा, हा सगळा जो दहीहंडीचा आमचा प्रोग्राम आहे तो आज महाकोकण चॅनलचे जगन्नाथजी गुरव यांच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तरी आणि या आज आमच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमासाठी किंवा या 3 दिवसाच्या उत्सवासाठी आम्हाला ज्या लोकांनी सहकार्य केलं, जे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, त्या सगळ्यांचं मी धन्यवाद आणि आभार मानतो. आणि या सर्व महिलांना मी विनंती करतो की असंच ध्येय आणि अशी जिद्द तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि यावर्षीचा आम्ही उत्सव ज्या जोशात आपण केला त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकत्र येऊ, 6-7 महिने त्याच्यासाठी प्रॅक्टिस करू आणि नक्कीच आपण 7 थर पुढच्या वर्षी लावू. ओके, धन्यवाद. लालबाग प्रतिष्ठान
विविध विधायक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर आणि म्हणून खास सुयोगदादा सुतार संस्थापक अध्यक्ष आणि माजी महापौर सौ गीताताई सुयोगदादा सुतार वहिनीसर सर्व त्यांचे सहकारी मित्रपरिवार नातेवाईक प्रचंड संख्येनं आणि हे सुंदर असं आपल्याला सलामी या ठिकाणी शिवशक्ती गोविंदा पथक मुंबई पहिल्यांदा सांगलीमधून सलामीचा सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. काल दिवसभर आपण बघितलं चॅनलवरती प्रचंड पाऊस असताना मुंबईमध्ये मोठमोठ्या बँडिंगची प्रात्यक्षिकं पाहिली. थरांची सलामी आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळीच्या गजरामध्ये स्वागत. आज महिलाही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहे आणि या महाराष्ट्राची रणरागिणी आहे आणि म्हणून 2 दहीहंडीची संकल्पना या निमित्तानं सांगलीमध्ये प्रथमच. त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. सांगलीकर जोरदार टाळ्या वाजवा आपल्या भगिनींसाठी, महिला शक्तीसाठी. शिवशक्ती महिला अजिंक्यतारामधील सर्व जे आपले दहीहंडी धारक आहेत त्यांनी पूर्ण महिलांना सपोर्टला उभा राहायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ देत एकदा यांच्या या उत्तम अशा प्रतिसादासाठी आणि प्रयत्नांसाठी. महिला आज सर्वप्रमाणे शिव आणि शक्ती याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. अंडी थोडीशी खाली घ्यायची, थोडीशी अंडी खाली घ्यायची, थोडी थोडी अजून थोडी होते बस. थोडीशी खाली घ्या. जय हो. महिला शक्तीचा विजय असो. जोरदार टाळ्या सांगलीकरांनी वाजवल्याच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होतो जोरदार. अजून एकदा फुटलेली नाही माझ्यामध्ये, फुटलेली नाही येते अजून. फुटलेली आहे का? फुटलेली आहे. ओके धन्यवाद. जरा 2 मिनिटं त्यांना वर त्यांना काठी पास करायचे. वा सुंदर सुंदर असं नियोजन आयोजन आणि एक चित्त थरारक असा महिलांचा प्रयत्न. आज सर्व महिलांनी दाखवून दिलं की पुरुषांच्यात आणि त्यांच्यात काही कमतरता नाही आहे. महिला शक्तीला सर्व सांगलीकरांचा सलाम. अंडी थोडीशी खाली येऊ दे पाहिजे तर. व्हिडिओ शूटर्स थोडीशी खाली येऊ दे. थोडस आरामात आरामात. दहीहंडी खाली येते ताई.
जय हो. चलो जोरदार अभिनंदन. लालबाग प्रतिष्ठानतर्फे स्त्री शक्तीला लाख लाख सलाम. धन्यवाद. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या दहीहंडीच्या सुंदर दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं. मुंबईच्या शिवणी शक्तीची ताकद आणि युक्ती असणाऱ्या नारी शक्तीलाही धन्यवाद. तर गीताताई सुतार म्हणजे महापौर यांच्या वतीनं आमच्या सर्व महिला भगिनींचं अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी नक्की साथ. आता परत पुढच्या वर्षी. बाय बाय.